ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षण शाळा नेमण्यासाठी हे आदेश काढलेले आहेत. त्यामुळं ही सगळी बालवाडीपासून बेसिक बेस पासून सगळी सुरुवात करावी लागणार आहे. कारण की मुळातच अशा प्रकारचं शासन निर्णय किंवा ही विहित पद्धतीला फाटा देऊन हे जे सगळं काही नाही, पण आता केलेलं आहे, मंगेशजी त्यामुळं प्रश्न आता ते असा सरकार आहे आणि ते जे तुम्ही तुम्ही बारीक सारीक गोष्टी उलगडून सांगताय, पण प्रश्न याच्यात मूलभूत प्रश्न असा आहे की आता तर हैदराबाद गॅझेट लागू करायचं असेल तर तुमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही नोंदी नाहीये, त्याच्यामध्ये फक्त आकडेवारी आहे आणि याच्या अगोदर दाखले दिले गेलेले आहेत. कारण काहीतरी 48,000 पेक्षा जास्त नोंदी सापडल्या होत्या, त्याच्यावरनं 2.5 लाखांच्या वर दाखले एक मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये दिले गेलेले आहेत. त्या नोंदी मग कशावर नाव? कारण तेव्हाही तर हैदराबाद गॅझेटचा अभ्यास झाला होता, तेव्हाही तर बाकी सगळ्या स्त्रोतांचा अभ्यास झाला होता. त्या नोंदी कशावर दिल्या गेल्यात? आणि जर आता हैदराबाद गॅझेट लागू करणार असतील तर मग या नोंदी तुम्ही म्हणताय की त्याच्यात जर फक्त आकडेच असतील तर मग तिथून नोंदी कशा सापडणार आहे? मी तेच म्हणतोय, यांनी याच्यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे. मराठा बांधवांना, आंदोलनकर्त्यांना वेड्यात काढायचं, धुळफेक करायचं काम केलंय. त्यावेळेस मराठवाडा हा हैदराबाद संस्थांमध्ये होता, त्यामुळे जे रेव्हेन्यूचं दप्तर असतं ते तिकडे गेलं आणि मग त्यामुळे त्यांचं दप्तर तिथं नव्हतं. ज्या ह्या 47,000 ज्या नोंदी झालेल्या असतील त्या वडिलांच्या आजोबांच्या जे पण काही त्या विहित जो रूल आहे, जे अटी नियम आहेत, त्याच्यामध्ये जे खसारापत्रक असतील, तुमच्या नोंद वह्या असतील, याच्यामधल्या कागदपत्रामध्ये कुणबीची नोंद असेल त्याच्यावरनं ते झालेल्या आहेत. हे आता म्हणतात की हैदराबाद गॅझेटियर नुसार हे मूळ धूळफेक आहे. मागणाऱ्यांनी चुकीची मागणी केली त्यामुळे देणाऱ्या पण चुकीचंच ते काहीतरी दिलंय. मुळामध्ये कुणबीचे तुमचे पॅटर्नल साईड, वडिलांच्या साईडचे जे पुरावे ते अजून पण होतील, पण हैदराबाद किंवा हे ऍफिडेव्हिट वरून किंवा त्या याच्यावरनं त्या नातेसंबंधातील कुळातील माणसांच्या ऍफिडेव्हिट वरून हे जर केलं, म्हणजे मला असं इथं धोका पण असा आहे, मला म्हणजे म्हणते कॉन्ट्ररी सांगताय तुम्ही. जर खरंच वडिलांचं किंवा आजोबांचं असेल तर ते त्यांना मिळेल, पण तुम्ही वडिलांचं आजोबांचं बाजूला ठेवून एखाद्या या जी आर नुसार कुठल्या तरी नातेसंबंधातील किंवा कुठल्या तरी कुळातील व्यक्तीचं ऍफिडेव्हिट घेतलं, हे कोर्टात टिकणार नाहीये. या संदर्भामध्ये असे 450 जातींचे दाखले, याच्यामध्ये SC ST OBC VJNTचा कायदा आहे आणि एकाच जातीसाठी असं स्पेशल वेगळं रूल सगळे ब्रेक करून, सगळं शिथिल करून, डायल्यूट करून हे करणं हे कोर्टात टिकणार नाहीये. त्यामुळे जरी सर्टिफिकेट काढले तरी व्हॅलिडिटी होणार नाही. व्हॅलिडिटी जरी झाली तरी ते स्ट्राईक डाऊन होऊन जाईल. त्याच्यामुळं हे निव्वळ धूळफेक आहे. जरांगेंना फक्त पाठीमागं पाठवायचं होतं, मराठा भावांच्यात संभ्रम निर्माण करायचा होता. त्यामुळं मला नाही वाटत हे